आज ह्यांनी खूप दिवसातून फर्माईश केली भजीची, त्याच्यामुळे ती करत होती. त्याआधी ऑफिसवरून आल्यावर आम्ही फ्रेश होऊन मंदिरात गेलो. जवळ-जवळ 1 महिना झाला आम्ही मंदिरात गेलो नव्हतो. अद्विकलासुद्धा घेऊन गेलो आणि अद्विकनं असं डोकावून-डोकावून स्वामींना बघत होता. गुरुवार होता आणि आज देवीचासुद्धा पिवळा रंग होता आणि स्वामींनी छान पिवळी वस्त्र घातलेली, एकदम छान दिसत होते. छानपैकी दर्शन झालं आणि मस्त वाटलं. नंतर घरी परतताना ना दुसऱ्या गाडीचं स्टँड पायाला लागला आणि बोटाला कट झालं. ब्लड खूप गेलं होतं, त्याच्यामुळे मग लगेच क्लिनिकमध्ये जाऊन टीटी इंजेक्शन आणि अँटिबायोटिक्स घेतल्या. घरी आल्यावर मस्त गरम-गरम चहा घेतला आणि मग भारी वाटलं एकदम. पायाला लागलं होतं म्हणून मग आईने सांगितलं, की "तू आराम कर, मी बनवते जेवण." खरंच आईसारखी माया जगात कुठे भेटेल? म्हणजे आपली अगदी छोटी जखम पण आईला मोठी वाटते आणि आईच्या मायेला तर जगात कुठेच सर नाही आहे. आता एवढं काही जास्त लागलं नव्हतं म्हणून मग जी टिफिन्स आणि चहाची भांडी होती ती मी उरकून घेतली, कारण मग जास्त भांडी नंतर निघायला नकोत. आणि नंतर मग भजी करायला घेतली, कारण ह्यांना इच्छा झालेली भजी खायची. आता आमच्याकडे साधी भजी जरी करायला घेतली तरी त्याच्यामध्ये व्हरायटीज बनवाव्या लागतात. मग बटाटा आणि मिरची 2 भजी करणार होते. बटाटा कट करून पाण्यात ठेवला, की भजी ना छान क्रिस्पी होतात त्याच्यामुळे, आणि मिरचीसुद्धा कट करून घेतली आणि तिला मीठ लावून ठेवलं. गरमागरम मस्त भजी रेडी होती आणि जी भांडी निघाली होती तीसुद्धा मी लगेच घासून घेतली. आता हा जुगाड प्रत्येक मिडल क्लास स्त्री करतेच आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लिक्विड असतं आतमध्ये. मग कशाला ते वेस्ट घालवायचं? त्याच्याने बऱ्यापैकी भांडी घासून निघतात. आणि अद्विकला भजी करत होते तेव्हा पण खायला दिलेली, तरी पण त्याला पाहिजे होती आणि त्याला खोकला होता, त्याच्यामुळे द्यायलासुद्धा भीती वाटत होती. तरी पण तो काय ऐकणाऱ्यातला नव्हता म्हणून मग त्याला दिलं. ह्यांनी ना वेलनेसमधून काही स्नॅक्स आणलेलं, तर मिस्टर मखानाचा हा मखाना अद्विकला आणलेला. आता अद्विकला मी ह्याच्या आधी साधाच मखाना द्यायचं, म्हणजे मी तुपात फ्राय करून देते, त्याच्याने पण रोस्ट केलेला क्रिस्पी होतो. हा यांनी पहिल्यांदाच आणलेला टोमॅटो फ्लेवर होता आणि हा मला थोडा ना कॉस्टली वाटत होता, कारण 100 ग्रॅम्स फक्त 150ला होतं आणि मला ते थोडंसं कॉस्टलीच वाटत होतं. आता माहीत नाही अद्विक खातो की नाही, कारण थोडीशी आंबट टेस्ट आहे, कारण ते टोमॅटो फ्लेवरचं आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.